नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत गाण्यांच्या माध्यमातून सायलीला स्वतःच्या मनातील भावना अर्जुनपर्यंत पोहोचवायच्या असतात. त्यामुळे ती काही मराठी गाणी गाऊन दाखवत असते आणि अर्जुनला त्याचा अर्थ ओळखायला सांगते. परंतु जुन्या गाण्यांचा अर्जुनला काही अर्थ ओळखता येत नसतो. त्यामुळे तो म्हणतो की मिसेस सायली, अहो मी US होतो, त्यामुळे मला मराठी गाण्यांचा अर्थ नाही कळत, तुम्ही एखादं लेटेस्ट गाणं म्हणा ना. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, हे गाणं आत्ताचंच आहे, बघूयात हे गाणं तुम्हाला ओळखता येतं की काय. मग सायली सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी वहा, गुंतल्या आतुर फिरुणी आज वेडा जीवहा, हे गाणं म्हणते. तर अर्जुनला ती विचारते की सर आता मला सांगा बरं ह्या गाण्याचा अर्थ काय आहे. अर्जुन म्हणत असतो की हो मिसेस सायली, मला माहिती आहे या गाण्याचा अर्थ. सायलीला बरं वाटतं की चला अर्जुनला निदान या गाण्याचा अर्थ तरी माहिती आहे, कारण अर्जुनने इतकं तर ओळखलेलं असतं की हे एक लव्ह सॉन्ग आहे. सायलीला वाटतं की आता लव्ह सॉन्ग आहे म्हटल्यावर गाण्याचा अर्थसुद्धा अर्जुन सर लगेचच ओळखू शकतील. त्यामुळे सायली अर्जुनकडून ऐकण्यासाठी खूप एक्सायटेड असते. अर्जुन तुला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा पुन्हा गाणं म्हणायला लावतो. लास्टला म्हणतो की मिसेस सायली, मला आता या गाण्याचा सगळा अर्थ कळलाय. सायलीला खूप बरं वाटतं की अर्जुनला आता गाण्याचा अर्थ कळलाय, म्हणजेच माझ्या मनातल्या भावना आता शेवटी अर्जुनपर्यंत पोहोचणारच. आणि मग ती अर्जुनला विचारते की काय कळलं तुम्हाला अर्जुन सर, काय आहे या गाण्याचा अर्थ. तेव्हा अर्जुन म्हणतो की या गाण्याचा अर्थ असा आहे की श्रावण महिन्यामध्ये वळीव नावाचा एक माणूस नाचतोय. अर्जुनच्या ह्या गाण्याचा अतरंगी अर्थ ऐकून आता सायली तर डोक्याला हातच लावते आणि ती अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, बरोबर बोललो ना मी. तेव्हा सायली फक्त अर्जुनकडे बघत असते. म्हणजे एखाद्या गाण्याचा एवढा घटिया अर्थ कसा काय कोणी काढू शकतो हे सायली बघत असते. अर्जुन सायलीला वरून विचारत असतो की मिसेस सायली, मला सांगा ही नक्की मराठीच आहे ना, ही नक्की मराठी आहे की दुसरी कुठली लँग्वेज आहे. मला माहिती आहे तुम्ही दुसऱ्या लँग्वेजमध्ये माझ्यावर प्रँक करताय आणि मला सांगताय की गाण्याचा अर्थ मराठीत ओळखून दाखव म्हणून. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत प्रँक करताय ना. आता अर्जुनला कोण सांगेल की प्रँक तर सायलीसोबत झालेला असतो. सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, मला आता काही बोलायचं नाहीये, तुमची परीक्षा आता संपलेली आहे आणि रिझल्टही कळलाय की तुम्ही नापास झाला आहात. अर्जुन म्हणतो की काय मिसेस सायली, मी नापास झालोय. सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही एक काम करा ना, एकदा मला परत ते गाणं म्हणून दाखवा ना, मी प्रयत्न करतो. सायली म्हणते की नाही, आता मी काहीच म्हणणार नाही, तुमच्याशी बोलूनच काही अर्थ नाहीये. असं म्हणून सायली आता इरिटेट होऊन झोपून घेते. अर्जुन मात्र मागे गाण्याचा अर्थ लावत बसलेला असतो. मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे, त्यामुळे मी त्याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आली आहे की प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. सायली झोपताना मनामध्ये विचार करत असते की इतकी सुंदर गाणी मी यांना गाऊन दाखवली तरीसुद्धा यांना माझ्या मनातला अर्थच कळला नाही. आणखी कुठल्या सोप्या पद्धतीने मी यांना सांगू की माझं यांच्यावर प्रेम आहे म्हणून. मला असं वाटलं होतं की ह्या गाण्यांच्या माध्यमातून माझ्या मनातल्या भावना तरी मी यांच्यापर्यंत पोहोचू शकेल, परंतु तसंही नाही घडलंय. आता मी माझ्या मनात काय आहे हे यांना कसं काय सांगू, आणि यांना सांगण्याचा धीरही मी एकवटू शकत नाहीये. मला यांना सांगण्याची हिंमतच होत नाहीये. मला का असं सारखं वाटतंय की पहिल्यांदा यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्यावं आणि मग मी नंतर माझं मन मोकळं करावं. तर इकडे अर्जुन अजूनही बगळ्यांचा आणि त्यानंतर नाचरावळी ह्या गोष्टींचाच अर्थ लावत बसलेला असतो. त्यानंतर अर्जुनला एक आयडिया सुचते आणि अर्जुन तिथून निघून जातो. तर इकडे प्रतिमाची अवस्था फारच बेकार झालेली असते. प्रतिमाने मैपतला बघितलेलं असतं, त्यामुळे प्रतिमा ही खूप घाबरलेली असते आणि तिला धड नीट श्वासही घेता येत नसतो. जेव्हा प्रतिमाला घरी आणलं जातं तेव्हा आता सुमन आणि प्रिया दोघीही आता प्रतिमाच्या बाजूला बसलेले असतात. सुमन म्हणत असते की प्रतिमा वहिनींना असं अचानक कसं काय एवढं झालं, एवढा कशा काय त्या रिॲक्ट होऊ शकता, असं आगीच्या पलीकडे त्यांनी काय बघितलं की त्यांना एवढा मोठा धक्का बसला. रविराज म्हणतो की अगं तेच ना सुमन, तेच काही कळत नाहीये. मी तर मात्र काही बघू शकलो नाही, कारण जेव्हा तिने हात दाखवला तेव्हा मी अक्षरशः जाऊन तिथपर्यंत बघितलं, पण मला तर कोणीच दिसलं नाही. एवढं तरी नशीब आहे की निदान तिला श्वास तरी घेता येतोय. नागराज म्हणतो की वहिनी, अगं तुला बरं वाटतंय का, नाहीतर आपण एक काम करूया, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊयात. प्रतिमा म्हणते की नाही नको. तेव्हा प्रिया म्हणते की आई, अगं तुला असं त्रासात बघितलं ना तर मला मात्र खूप त्रास होतो ग. आई अगं सांग ना काय झालं, मला सांग, तू कोणाला बघितलंयस का म्हणून तू घाबरली आहेस का. रविराज आता प्रतिमाजवळ बसतो. प्रतिमाला तो विचारतो की प्रतिमा, आता तरी मला सांग की नक्की काय झालंय, तू का इतकी घाबरली आहेस.
प्रतिमाला पुन्हा पुन्हा मैपतचा चेहरा आठवत असतो. कशा प्रकारे मैपत हा गाडीतून खाली उतरला आणि मैपत हा तोच होता ज्याने माझ्या तोंडावर जळतं लाकूड फेकलं. आता प्रतिमाला सगळं आठवलेलं असतं. रविराजला ती म्हणत असते की तो तोच होता ज्याने माझ्यावर हल्ला केला आणि तिथे आग होती. त्याच्या हातात तर मशाल होती आणि त्याने मशालीने माझा चेहरा जाळला. हे सगळं त्या माणसानेच केलंय, त्याच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. असं जेव्हा प्रतिमा बोलते तेव्हा आता रविराजला खूप मोठा धक्का बसतो. याचा अर्थ तो जो माणूस होता ज्याच्यामुळे एवढं सगळं झालेलं आहे, मला प्रतिमापासून आणि तन्वीपासून एवढे वर्ष लांब राहावे लागले, ज्याने माझ्या प्रतिमासोबत इतकी घाण अवस्था केली, तो माणूस माझ्या कुठेतरी जवळच होता पण मी त्याला शोधू शकलो नाही. आता नागराजला आणि प्रियाला सगळं काही सत्य उमजलेलं असतं. याचा अर्थ प्रतिमाने मैपतलाच बघितलंय ही एक गोष्ट आता नागराजला आणि प्रियाला कळलेली असते. नागराज तर खूपच घाबरलेला असतो. नागराज म्हणत असतो की याचा अर्थ प्रतिमा वहिनीने मैपतला बघितलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैपतला तिने ओळखलंय सुद्धा. सुमन मग प्रतिमाला विचारते की याचा अर्थ तुमच्या चेहऱ्यावर जे भाजल्याचे डाग आहे ते तुमच्या अपघाताच्या वेळीचे नाहीये. म्हणजे मला तर तेच वाटलं होतं आतापर्यंत. प्रतिमा म्हणते की अपघात तर मला आठवत नाहीये. रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, मग हे सगळं झालं कधी? तू जेव्हा अलिबागला राहायची तेव्हा झालंय का हे सगळं? प्रतिमा आता सर्वांना सांगू लागते की मला इतकं परफेक्ट नाही आठवत आहे, परंतु मला ना थोडंसं अंधुक आठवत आहे. तो असा माझ्या समोर आला होता. मी अशी खाली पडलेली होती आणि आजूबाजूला गवत होतं. त्याने ते जळतं लाकूड घेतलं आणि ते माझ्या तोंडावर फेकून मारलं. असं म्हणत प्रतिमा आता खूप मोठ्याने किंचाळते, मोठमोठ्याने ती ओरडत असते. रविराज आता प्रतिमाला शांत करत असतो. प्रतिमाला तो म्हणत असतो की प्रतिमा, तू शांत हो, तुला काही होणार नाहीये, आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. रविराज आता खूप चिडलेला असतो. रविराज प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, हा जो कोणी आहे ना, ज्याने कोणी तुझी ही अवस्था केली आहे ना, त्याला मात्र मी अजिबात सोडणार नाही. त्याच्याकडे मी बरोबर बघणार आहे. प्रतिमा, तुझ्यावर कोणी हल्ला केला आणि का हल्ला केला हे आपल्याला कळायलाच हवं. प्रतिमा, तू त्याचं थोडंसं वर्णन करू शकतेस का? तेव्हा आता प्रतिमा सांगू लागते. प्रतिमा जेव्हा सांगणार असते तेव्हा मात्र नागराज आणि प्रिया हे खूप घाबरलेले असतात. जर प्रतिमाने आता मैपतचं वर्णन केलं तर मैपतला शोधणं एवढं अवघड होणार नाही रविराजसाठी. आणि मग जर रविराज हा मैपत जवळ पोहोचला तर मैपत जवळ पोहोचल्यावर त्यामुळे त्याला आम्हालाही जेलमध्ये पाठवायला थोडाही वेळ लागणार नाही. ही गोष्ट आता प्रियाला आणि नागराजला समजलेली असते. नागराज आणि प्रिया खूप घाबरलेले असतात कारण प्रतिमाला आता तिचा भूतकाळ थोडा का होईना आठवायला लागलेला असतो. जर हिला पूर्णच तिचा भूतकाळ आठवला तर मग मात्र आपण काही जिवंत राहणार नाही. ही गोष्ट आता त्या दोघांनाही जाणवते. रविराजने प्रतिमाला विचारलेलं असतं की प्रतिमा, मला सांग. रविराज प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, मला सांग, तो माणूस कसा दिसतो? तू त्याचं थोडंफार वर्णन करू शकतेस का? प्रतिमा रडत असते आणि रडत ती सांगत असते की तो तोच होता. मी आज त्याला स्पष्टपणे बघितलंय की तो तोच होता. रविराज म्हणतो की प्रतिमा, तू अजिबात घाबरू नको. मी एक काम करतो, उद्याच मी स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो. तू जसं बोलशील, जसं त्याचं वर्णन करशील, जसं त्या व्यक्तीबद्दल सांगशील, तसं स्केच आर्टिस्ट त्या व्यक्तीचं स्केच काढेल. त्यामुळे आपल्याला कळेल की तो व्यक्ती नक्की कोण आहे ते. मग त्यानंतर पुढचं काम आपण करूयात, आपण पोलिसांपर्यंत जाऊयात. तू अजिबात काळजी करू नको. आता स्केच आर्टिस्टची ही भानगड ऐकून प्रिया आणि नागराज आता खूप घाबरतात आणि ते दोघंही आता एकमेकांकडे बघू लागतात. आता जर एकदा स्केच आर्टिस्टला बोलवलं आणि मैपतचं स्केच जर रेडी झालं, कारण ह्या बाईने जर मैपतला पूर्णपणे बघितलेलं आहे, आजही तिने बघितलंय आणि अपघाताच्या वेळी जेव्हा जळतं लाकूड फेकून तिला मारलं होतं तेव्हा सुद्धा तिने मैपतचा चेहरा अगदी व्यवस्थित बघितलेला आहे आणि मैपतचा चेहरा आता ती कधीही विसरणार नाही. त्यामुळे मैपतचं अगदी ॲक्युरेट ती वर्णन करू शकते, ज्यामुळे मैपतचं स्केच हुबेहूब तयार होईल. त्यामुळे मैपतला ओळखणं आणि मैपतपर्यंत पोहोचणं अजिबातही कठीण नाहीये. आता जर रविराज मैपतपर्यंत पोहोचला तर माझं काही खरं नाही असं प्रियाला वाटू लागतं. सुमन ही रविराजला म्हणते की भाऊजी, तुम्ही एक काम करता का? तुम्ही वहिनींना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जाता का? कारण त्या खरंच खूप दमल्या आहेत आता. मी एक काम करते, थोड्या वेळाने त्यांना गरम दूध घेऊन येते, म्हणजे कसं त्यांना शांत झोप तरी लागेल. रविराज म्हणतो की हो, चालेल. त्यानंतर रविराज हा प्रतिमाला घेऊन तिथून निघून जातो. सुमनही तिथून निघून जाते. नागराज आणि प्रिया हे दोघंही आता खूप घाबरलेले असतात.
प्रिया नागराजला म्हणत असते की तुम्हाला पण तेच वाटतंय का जे मला वाटतंय? अहो, या प्रतिमाने आता मैपतला बघितलंय. मला वाटलं होतं ही अर्ध्या मेंदूच्या बाईचा मेंदू एवढा पण चालणार नाही, परंतु हिने डायरेक्टली मैपतला बघितलंय. नागराज म्हणतो की हो, तिने फक्त मैपतला बघितलं नाहीये तर मैपतला ओळखलं सुद्धा. आता तिला सगळं आठवायला लागलंय आणि त्यामुळे आता तिला हे देखील आठवणार की ॲक्सिडेंटच्या नंतर तिचा चेहरा जाळण्यात आला होता. प्रिया, आता मला फार भीती वाटायला लागली आहे. उद्या जर तो स्केच आर्टिस्ट आला आणि त्या स्केच आर्टिस्टने जर मैपतचं हुबेहूब चित्र काढलं तर दादाला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी असा कितीकसा वेळ लागणार आहे. प्रिया म्हणते की मग आता आपण काय करायचं? तुमच्यापर्यंत पोहोचले म्हटल्यावर माझ्यापर्यंतही पोहोचणार ते. आता आपण या गोष्टीतून कसं सुटायचं? तुम्ही एक काम करा, मैपतला कॉल करून सांगा की प्रतिमाने त्याला ओळखलंय म्हणून. नागराज म्हणतो की हे बघ, त्याची काही गरज नाहीये. आपल्यासाठी आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर मैपतला ही गोष्ट समजली ना की प्रतिमाने त्याला ओळखलंय तर मात्र तो पहिल्यांदा आपलाच जीव घेईल. इकडनं गेलो तरी आपण मरणार आहोत, तिकडनं गेलो तरी पण आपण मरणार आहोत. प्रिया म्हणते की बापरे, मग आता आपण करायचं तर करायचं काय? नागराज म्हणतो की आता काय करायचं म्हणजे संपवून टाकायचं वहिनीला. आज रात्रीच आपला प्लॅन आपण रेडी ठेवायचा आणि वर्कही करायचा. उद्या जेव्हा स्केच आर्टिस्ट हा मैपतचं स्केच करायला येईल तेव्हा त्याला स्केच करायला सांगणारी वहिनी मात्र नसेल. आपण आता तिला कायमचं संपवून टाकायचं. बाकीचं मला काहीच माहीत नाहीये, कारण या गोष्टीमुळे आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या झोपेच्या गोळ्या आणून ठेवल्यात ना त्या झोपेच्या गोळ्या माझ्याकडे दे. आणि हो, सुमन आता किचनमध्ये नाहीये, त्या गोष्टीचा फायदा घेऊन पटकन दूध गरम कर. दुधाचा ग्लास भरून तू प्रतिमाकडे जा आणि प्रतिमाला ते दूध दे. आता आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर तू कामाला लाग. तर इकडे एवढ्या रात्रीचं आता अर्जुनच्या डोक्यात आलेलं असतं, म्हणून तो चैतन्यकडे आलेला असतो. कारण ऑब्व्हियसली त्याला चैतन्यकडनं काहीतरी सल्ला हवा असणार, त्यामुळे अर्जुन आता चैतन्यकडे आलेला असतो. त्यावेळी चैतन्य अगदी गाढ झोपेमध्ये असतो. अर्जुन चैतन्याला उठवत असतो, त्याला हलवत असतो की चैतन्य उठ ना, चैतन्य उठ ना. पण चैतन्य काही जागचा हलत नसतो, कारण तो एकदम गाढ झोपलेला असतो. आता अर्जुनला चैतन्याला काही करून उठवायचं असतं, त्यामुळे अर्जुन डायरेक्ट हाताला धरून आता चैतन्याला उठवतो. चैतन्य घाबरतो आणि म्हणतो की ए कोण आहे? अर्जुन म्हणतो की अरे अरे मीच आहे, काळजी करू नकोस. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तू इथे काय करतोयस? आता झोप ना, रात्र बघ किती झाली आहे. चल जा झोप तू आणि मलाही झोपू दे. अर्जुन म्हणतो की चैतन्य, इथे मला झोप लागत नाही, माझी झोप उडाली आहे आणि इथे तू आरामात कसा काय रे झोपू शकतोस? चैतन्य म्हणतो की बघायचंय तुला मी कसा झोपू शकतो? थांब दाखवतो. असं म्हणून चैतन्य झोपून घेतो आणि म्हणतो की हे बघ, असं झोपायचं मला. अर्जुन पुन्हा चैतन्याला उठवतो आणि चैतन्याला म्हणतो की चैतन्य उठ, तुला झोपायचं नाहीये. आणि त्याला तो म्हणत असतो की चैतन्य, मला झोप लागत नाहीये, तू कशाला झोपतोस? अरे मला तुझी हेल्प हवी आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, मला अंगाई अजिबात गाता येत नाही, त्यामुळे तू एक काम कर, तुझं जाऊन झोप तू. अर्जुन म्हणतो की चैतन्य, मला अंगाई गीत वगैरे नकोय. मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला जाणून घ्यायचंय, म्हणून मी तुझ्याकडे आलोय आणि म्हणून मला तुझी हेल्प हवी आहे. चैतन्य म्हणतो की आत्ता तुला हे सगळं सुचतंय? अर्जुन म्हणतो की हो. चैतन्य म्हणतो की अरे अर्ध्या झोपेमध्ये ना माझं डोकं चालत नाही, त्यामुळे आपण उद्या बघूयात ना काय करायचंय ते. आता झोपू देत ना अर्जुन मला. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे तू काळजी करू नको ना, मी तुला स्पेशल कॉफी बनवून आणतो. मस्त अशी कडक स्ट्रॉंग कॉफी तुला बनवून देतो. म्हणजे कशी तुझी झोपही उडेल आणि तुझा मेंदूही फास्ट चालेल, जेणेकरून तू मला फास्ट सगळ्या गोष्टी सांगू शकतोस. चैतन्य खूपच इरिटेट होत असतो आणि अर्जुनला तो म्हणत असतो की काय रे, प्रेमात तू पडलायस, त्याची शिक्षा तू मला का देतोयस? अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, तुला मला मदत करावीच लागेल. आता चैतन्याला असतं झोपायचं, तरी सुद्धा अर्जुन आता त्याला डायरेक्टली बेडवरून ओढून किचनमध्ये घेऊन येतो. चैतन्य आता तिथे खुर्चीवर बसलेला असतो. खुर्चीवर बसल्या सुद्धा तो झोपत असतो. अर्जुन त्याला म्हणत असतो की चैतन्य, हे बघ, मी तुला आता स्पेशल कडक कॉफी घेऊन येतो. मला माहिती आहे मिसेस सायलींसारखी कॉफी मी नाही बनवू शकणार, परंतु मी प्रयत्न तर करतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य म्हणतो की कर काय करायचंय ते, मी तोपर्यंत विचार करतो. असं म्हणून गालाला दोन्ही हात लावून चैतन्य तसाच झोपी गेलेला असतो. अर्जुनचं आता कॉफी बनवायचं काम चाललेलं असतं. अर्जुन कॉफी बनवत असतो. चैतन्याला तो म्हणत असतो की अर्जुन चैतन्य, मी कॉफी बनवतो, तोपर्यंत तू विचार करून ठेव हा. आणि चैतन्याचा मस्त विचार चाललेला असतो. त्यावेळी तो चांगला झोपा काढत असतो.
अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य पटापट विचार कर की मिसेस सायलीच्या मनात आहे ते कसं काय ओळखायचं ते. त्यावेळी चैतन्य अगदी मस्त विचार करत बसलेला असतो, म्हणजे झोपा काढत असतो. अर्जुन काय बोलतोय हे त्याला काही कळत नसतं. अर्जुनची आता कॉफी बनवून झालेली असते. अर्जुन कॉफी घेऊन येतो आणि चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य, आता गरमागरम कॉफी मी बनवून आणली आहे, मला सांग पटपट आता तू काय विचार केला असते. आणि बघतो तर काय की चैतन्य मस्त झोपा काढतोय. त्यामुळे अर्जुन आता चैतन्याचा जोराचा हातच काढून घेतो आणि म्हणतो की काय चाललंय चैतन्य तुझं, मी तुला विचार करायला सांगितलं होतं ना आणि तू इथे झोपा काढतोयस. अरे चैतन्य, तुला काय वाटतंय इथे काय प्रॉब्लेम आहे माणसांचा, इथे क्रायसिस काय चाललेत आणि तुला झोप येते, झोपा काढतोयस तू. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे मी झोपलो नव्हतो, अरे मी विचार करत होतो, असं ध्यान लावून विचार करत होतो. असं म्हणत गालाला हात लावून चैतन्य पुन्हा झोपी जातो. अर्जुन पुन्हा आता चैतन्याच्या गालावरचा हात काढतो आणि चैतन्याला तो म्हणतो की काय एका वकिलाशी खोटं बोलतोयस तू. चैतन्य म्हणतो की अर्जुन, एका वकिलाला दुसऱ्या वकिलासोबत खोटं बोलणं अलाउड असतं आणि तेवढं चालतं बरं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे उगाच आर्ग्युमेंट करत बसू नकोस, चल पटकन डोकं चालव, विचार कर पटापट. चैतन्य म्हणतो की हो बाबा, विचारच करायला तर मी जन्माला आलोय, मध्यरात्री उठून सुद्धा मला विचारच करायचा आहे, असं तो अर्जुनला त्रासून बोलत असतो. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, हा विचार कर, आता तू विचार कर बरं काय करायला पाहिजे. अर्जुन चैतन्याकडनं एक्सपेक्ट करत असतो, स्वतः मात्र चैतन्यावर डिपेंड असतो. पुन्हा परत चैतन्य विचार करता आता पुन्हा झोपी गेलेला असतो आणि अर्जुन विचार करत असतो की चैतन्य अगदी छान विचार करेल आणि चैतन्य मला सांगेल की आता काय करायचं आहे, जेणेकरून मिसेस सायलींच्या मनात काय आहे ते मला लवकर कळेल. आता प्रिया आणि नागराज दोघंही किचनमध्ये उभे असतात. ही दूध गरम करत असते. प्रिया दूध गरम करत असते आणि त्यावेळी नागराज हा तिथेच उभा असतो. दूध गरम झालेलं असतं. नागराज प्रियाला म्हणत असतो की आता लवकर त्यामध्ये त्या झोपेच्या गोळ्या टाकून दे, पटकन दे. तेव्हा प्रिया आता त्या झोपेच्या गोळ्या टाकणारच तेवढ्याच तिथे सुमन येते आणि म्हणते की अगं तन्वी, काय करतेस तू. असं म्हटल्यावर प्रियाच्या हातातून झाकणही खाली पडतं आणि प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते. सुमन किचनमध्ये येते. आता मात्र आपला गेम संपला असं प्रियाला आणि नागराजला दोघांनाही वाटू लागतं. ते दोघंही आता प्रचंड घाबरलेले असतात. प्रियाला आता काय बोलावं ते सुचत नसतं. त्यामुळे प्रिया म्हणते की अगं सुमन काकू आईसाठी दूध गरम करत होते. मग नागराज आता प्रियाची साईड घेऊन सुमनला म्हणत असतो की अगं सुमन, तू केवढ्या जोराने तिला हाक मारली म्हणून ती दचकली. अगं दचकणार नाही तर काय करणार, घाबरली पोरगी बिचारी. सुमन म्हणते की बरं हो का, अगं सॉरी हा, अगं मी अशीच ओरडली, मला वाटलं तू काय करतेस. बरं जाऊ दे, तू हो बाजूला, मी करते दूध गरम. माझ्या आईसाठी मला बनवायचं आहे तर बनवू देत की. माझ्या आईसाठी एवढं करण्याची तरी मला संधी दे. अगं मला तिची खूप काळजी वाटते ग. अगं तिला असं त्रासामध्ये नाही ग बघू शकत मी. तेव्हा सुमन म्हणते की अगं मग मी तुला तेच सांगतेय, तू एक काम कर, तू तुझ्या आईजवळ जाऊन बस, मी पटकन दूध घेऊन येते. प्रिया म्हणते की अगं सुमन काकी, काही गरज नाहीये, दूध तसंही गरम झालेलंच आहे, आता फक्त दूध ओतायचं बाकी आहे, तू काही काळजी करू नको, लगेच दूध ओतून आणते मी. सुमन तिथून निघून गेल्यावर आता प्रिया नागराजला म्हणत असते की अशी कशी हो तुमची फॅमिली, तुमची ती वहिनी अर्ध्या मेंदूची आणि तुमची बायको तर पावच मेंदूची. नागराज म्हणतो की हो का, आणि तुला तर काय, तुला तर मेंदूच नाहीये, म्हणून तर तू या फॅमिलीमध्ये आहेस ना. चल पटपट हात चालव आणि पटपट कामं कर. असं म्हणताच प्रिया आता लगेचच दूध ग्लासमध्ये ओतते आणि त्यामध्ये 1 नाही 2 नाही अशा 4-5 झोपेच्या गोळ्या टाकून देते. रविराज हा प्रतिमाशी बोलत असतो. प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, आता तुला बरं वाटतंय का. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो थोडंसं बरं वाटतंय. रविराज म्हणतो की एक काम करते का, आता थोडं जेवून घेते का. प्रतिमा म्हणते की नाही मला जेवायला भूक नाहीये. प्रिया आता तिथे दूध घेऊन आलेली असते. प्रिया प्रतिमाला म्हणते की आई, तुला मात्र एवढं दूध घ्यावंच लागणार आहे, हा पी बरं एवढं दूध पटकन. नागराज हे सगळं दारातून बघत असतो. प्रतिमा प्रियाला म्हणत असते की नाही ग, नको मला दूध, मला एवढं दूध जाणारच नाही. तेव्हा प्रिया म्हणते की असं कसं दूध नाही जाणार. अगं एवढं दूध पिऊन टाक ना, आता तुला तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नाही, तब्येत सांभाळायला हवी की नाही, चल बरं एवढं दूध घेऊन टाक पटकन. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की नको अगं तन्वी, त्या वासाने सुद्धा मला मळमळतं. प्रिया म्हणत असते की नाही, तुला वासाने काही मळमळणार वगैरे नाहीये, तू काळजी करू नकोस, तुला काहीही होणार नाही, पण एवढं दूध चल बरं पटकन संपव. तरी सुद्धा प्रतिमा नाहीच म्हणत असते आणि ते दूध नकोय असं म्हणत असते. अगं तन्वी ठीक आहे, अगं ती आता दूध नाही घेते तर कशाला तिला फोर्स करतीये, जाऊ दे, नंतर दूध घेतलं तरी सुद्धा चालेल.
प्रिया म्हणते की अहो असं कसं नंतर देणार, आईने अजून काहीच खाल्लं पिल्लं नाहीये, त्यामुळे आईला आता दूध घेऊ द्यात, नाहीतर आईची तब्येत अजून खराब होईल की नाही. आता प्रियाला काहीही करून ते प्रतिमाला दूध पाजायचंच असतं. प्रतिमा नाही नाही म्हणत असते, कारण दूध पिल्याने तिला मळमळ होणार असते, त्यामुळे ती नाही म्हणत असते. प्रिया तिला खूप फोर्स करत असते आणि सारखा तिच्या समोर तो दुधाचा ग्लास घेऊन जात असते. त्यामुळे प्रतिमाला खूप कसं तरी होतं आणि मग प्रतिमा आता प्रियाचा तो दुधाचा ग्लास बाजूला लोटते. त्याच वेळी तो ग्लास आता खाली पडलेला असतो. ग्लासचे तुकडे तुकडे झालेले असतात आणि दूधही आता सांडलेलं असतं. नागराजला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. रविराज आता प्रियाला चोडू लागतो. प्रियाला तो म्हणत असतो की का केलंस तू तन्वी असं, तुला म्हणत होती ना ती की तिला दूध नाही प्यायचंय, तर कशाला तिला फोर्स करत होतीस तू, बघितलं ना आता काय झालं ते, बघ आता कोणाला तरी बोलव आणि साफ करून घेते. रविराजने सांगितलेलं असतं की एक काम कर, चैतालीला बोलव, चैताली बरोबर साफ करून देईल. त्याच वेळी प्रियाचं लक्ष जातं दुधाच्या ग्लासकडे आणि दुधाचा ग्लास जो खाली सांडलेला असतो त्यामध्ये तिने ज्या झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या असतात त्या काही गोळ्या आता त्या दुधामध्ये दिसत असतात. त्यामुळे आता प्रिया लगेच म्हणते की चैताली कशाला, जाऊ द्यात ना मीच करते, असं म्हणून प्रिया बटकन खाली बसते आणि ते दूध साफ करत असते. त्यावेळी रविराजला डाऊट येतो. रविराज आता प्रियाला विचारतो की तन्वी, अगं तू दुधामध्ये काय मिसळलं होतंस. प्रिया म्हणते की अहो साखरपुटाने घातले होते दुधामध्ये, ते विरघळले नसतील कदाचित. रविराज म्हणतो की अच्छा ठीक आहे. प्रिया मात्र रागानेच मनामध्ये म्हणत असते की एक काम सुद्धा धड होत नाहीये, ही प्रतिमा आता पुन्हा एकदा वाचलीये, एवढी ही कसली पुण्याई घेऊन आली आहे काय माहिती, पण जर उद्या मात्र हिने महिपतचं करेक्ट वर्णन केलं तर मी काय करू. तर इकडे अर्जुन हा चैतन्याकडे सल्ला मागण्यासाठी थांबलेला असतो. चैतन्याच्या मात्र चांगल्याच जांभया देण्याचं काम चालू असतं. त्याला खूप झोप येत असते. आता अर्जुनलाही थोडी झोप येत असते. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मी काय म्हणतो, आपण ही जांभयांची स्पर्धा घेण्यापेक्षा एक काम करूया, आपापल्या रूममध्ये जाऊन झोपूयात ना. आपण एक काम करूयात ना, आपण उद्या सकाळी यावर चर्चा करूयात का, कशी वाटते तुला आयडिया. तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात चांगली नाहीये तुझी आयडिया. चैतन्य म्हणतो की अरे यार अर्जुन, तू का करतोस असं. चैतन्याला फार झोप येत असते आणि हा अर्जुन त्याला जबरदस्तीचा विचार करायला सांगत असतो. चैतन्याचं डोकंच चालत नसतं, चैतन्य झोपाच काढत असतो. त्यावेळी आता तिथे पूर्णाजी येते आणि विचार करते की ह्या दोघांचं नक्कीच चाललंय तरी काय. मग पूर्णाजी त्या दोघांनाही म्हणते की तुम्ही दोघं अजून जागे का आहात, किती वाजले कळतंय का तुम्हाला, चला पटकन झोपायला जा, आणि कसली एवढी गहन चर्चा चाललीये, काय एवढा विचार करताय तुम्ही. तेव्हा चैतन्य आता म्हणू लागतो की अगं पूर्णाजी, काय आहे ना, आम्ही एका केसबद्दल बोलत होतो. अर्जुनला एका क्लायंटच्या मनामध्ये काय आहे ना ते जाणून घ्यायचंय, आणि त्यामुळे अर्जुन विचार करतोय की त्या क्लायंटच्या मनातलं कसं काय ओळखून घ्यावं आणि त्याच्या मनातलं कसं काय काढावं. अर्जुन हा चैतन्याकडे बघत असतो. अर्जुन विचार करतो की नाही, ही केस तर पूर्णाजी सॉल्व्ह करू शकते, म्हणजे एका बाईच्या मनात काय चाललं आहे हे एक बाईच ओळखू शकते ना. पूर्णाजी त्या दोघांनाही म्हणते की बस झाले आता तुमचे कामं, चला बरं झोपायला जा लगेच. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी अगं ये ना, तू बस ना. पूर्णाजी नको नको म्हणत असताना सुद्धा अर्जुन तिला खुर्चीवर बसवतोच. अर्जुन तिला म्हणतो की आजी तू काळजी करू नको, आम्ही जाऊ की झोपायला, पण त्याआधी तू मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का. पूर्णाजी म्हणते की आता रात्रीचे तू कसले प्रश्न विचारतोयस. अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाजी असं काय करते, एक केस आहे, डिवोर्सची केस आहे पूर्णाजी. अगं बायकोचं अजून नवऱ्यावर प्रेम आहे की नाही ही गोष्ट कळत नाहीये, आणि अगं तेच शोधायचं आहे. मला सांग ना, एक मुलगी प्रेमात पडली आहे की नाही ही गोष्ट कशी काय समजायची बरं, आणि ही गोष्ट आपल्याला कशी काय कळेल की ती मुलगी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आहे म्हणून. पूर्णाजी हसते आणि म्हणते की अरे हे तू मला काय विचारतोय, जाऊन तुझ्या बायकोला विचार. तेव्हा चैतन्य हळूच म्हणतो की तेच तर विचारता येत नाहीये. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. अगं मी तुला हे सगळं विचारतोय कारण तू 4 पावसाळे जास्त बघितलेस आणि अगं तुला अनुभव जास्त आहे म्हणून तुला विचारतोय, सांग ना प्लीज मला सांग ना. मग पूर्णाजी आता अर्जुनला सांगू लागते की हे बघ अर्जुन, कसं असतं, एखाद्या बाईचं मन हे तिच्या नवऱ्याभोवती फिरत असतं. म्हणजे जर तिच्या नवऱ्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती तिला आवडते, म्हणजे कदाचित त्याला जे खायला आवडतं ना तेच ती खाते. त्याला आवडतात ती सिनेमे, नाटकं, पुस्तकं, तीच पुस्तकं, तेच सिनेमे तिला सुद्धा आपलेसे वाटतात. त्याला जो रंग आवडतो ना तोच रंग तिला देखील आवडतो. अर्जुन म्हणतो की हो का पूर्णाजी. पूर्णाजी म्हणते की हो अर्जुन. अर्जुन मी तुला एक गंमत सांगू, तुझ्या आजोबांना ना निळा रंग खूप आवडायचा. मग प्रत्येक वेळी जेव्हा मी त्यांच्यासोबत बाहेर कुठे जायची ना तेव्हा मी निळ्या रंगाची साडी नेसायची.
त्यावेळी कसं होतं, जरा लाज वाटायची. असं तुमच्यासारखं पटकन असं आय लव्ह यू म्हणून मोकळं नाही होता यायचं. पटकन आय लव्ह यू वगैरे पटपट नाही व्हायच्या ह्या सगळ्या प्रोसेस. चैतन्य हळूच डायलॉग मारतो की आताही कुठे म्हणता येतंय तसं. पण पूर्णाजी चैतन्याला विचारते की काय रे चैतन्य, काय म्हणतोयस तू? मग चैतन्य आता अर्जुनकडे बघत आणि अर्जुनला टोमणे मारत म्हणत असतो की पूर्णाजी, काही लोक असं उगाचच दाखवतात की ते किती डॅशिंग आहे, ते काय काय करू शकतात आणि प्रत्येक वेळी डॉमिनंट असतात, प्रत्येक वेळी स्वतःचं खरं करून दाखवतात आणि जेव्हा आय लव्ह यू म्हणायची वेळ येते ना त्यांच्यावर, तेव्हा मात्र मांजर होऊन जातात बरं का ही लोक. अर्जुन आता चैतन्याकडे रागाने बघत असतो आणि पूर्ण आजीच्या छडीचा त्याला दम दाखवत असतो. पण चैतन्य आता कसला थांबतोय, कारण अर्जुनने चैतन्याची झोप मोडलेली असते याचा तो बदला घेत असतो. पूर्ण आजी म्हणते की अरे पण त्यावेळीचं वेगळं होतं रे, आम्हाला तर हे शब्दही माहिती नव्हते, म्हणून मग मी त्यावेळी माझ्या मनातलं प्रेम हे तुझ्या आजोबांपर्यंत त्यांच्या आवडीच्या गोष्टी करूनच पोहोचवलं होतं. अर्जुन म्हणतो की हाऊ स्वीट ऑफ यू पूर्ण आजी. आणि मग अर्जुनच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि पूर्ण आजीशी बोलून आता त्याला एक आयडिया सुचलेली असते की मिसेस सायलींच्या मनामधून त्यांच्या मनातल्या प्रेमाच्या भावना, त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाच्या भावना कशा काय ओळखायच्या ते. अर्जुनला आता आयडिया सुचलेली असते आणि अर्जुन म्हणतो की ही तर फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. तर चैतन्याला मात्र अर्जुनच्या मनात आणखी वेगळं काय आलंय याची उत्सुकता वाटण्यापेक्षा त्याला जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण 100% त्या प्लॅनमध्ये सुद्धा चैतन्य सामील असणार आणि अर्जुन त्याचं डोकं खाणार ही गोष्ट चैतन्याला माहीत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन चैतन्याला म्हणतो की मी मिसेस सायलीन यांना ग्रीन कलर बद्दल वारंवार सांगत असतो आणि मी त्यांना हे सांगितलेलं आहे की मला ग्रीन कलर किती आवडतो ते. आता मी मिसेस सायलींना सारखं सांगतो की मला ग्रीन कलर आवडतो, ग्रीन कलर आवडतो. आणि जर आता मिसेस सायली ग्रीन कलरची साडी नेसून आल्या ना, तर मग मला कळेल की मिसेस सायलींचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. दुसऱ्या दिवशीच आता प्लॅनला सुरुवात झालेली असते. चैतन्य हा सायलीला सांगत असतो की सायली वहिनी, ग्रीन म्हणजे अर्जुनचा अगदी फेवरेट कलर आहे बरं का, अगदी ग्रीन कलरचं वेडच आहे बरं का त्याला. असं म्हणताच चैतन्य आता अर्जुनला बाजूला घेऊन जातो आणि अर्जुन आणि चैतन्य बाहेर गेल्यावर सायलीला समजतं की अर्जुन सरांचा फेवरेट कलर ग्रीन कलर आहे. मग आता सायली विचार करत असते की जर समजा मला ग्रीन कलरच्या साडीमध्ये बघून सरांचा चेहरा फुलला तर म्हणायचं की सरांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ते. अर्जुन सायलीला टेस्ट करणार असतो, सायली अर्जुनला टेस्ट करणार असते. दोघंही एकमेकांची प्रेमाची परीक्षा घेणार असतात. आणि जेव्हा सायली आता ग्रीन साडी नेसून येईल तेव्हा मात्र अर्जुनला आता सायलीच्या मनातल्या सगळ्या भावना समजतील आणि सायलीलाही समजेल की अर्जुन सर माझ्यावर खुश झालेत म्हणून. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये इतकंच. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.